नमस्कार. मी आओ तापी नदी को जाने या वेबिनारच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण टीमकडून आपले पुनश्च एकदा स्वागत करतो. अ, थोडक्यात आओ तापी नदी को जाने कसं सुरू झालं त्याबद्दल आधी तुमच्यासोबत शेअर करतो. आमचे जे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात आमचे जे महाराष्ट्र जलबिरादरीचे प्रमुख नरेंद्र चूक सर, विनोद बोधनकर सर यांनी जवळजवळ 44 एक्सपर्टचे सेशन घेतले. त्यानंतर असं ठरलं की एप्रिल 2021 मध्ये फिजिकल यात्रा काढायची. पण फिजिकल यात्रा काढणं शक्य नाही झालं, म्हणून मग एप्रिल 2021 ला ऑनलाईन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा सुरू झाल्या. आणि ते यात्रा सुरू झाल्यानंतर जेव्हा 3 जिल्ह्यांच्या यात्रा कंप्लीट झाल्या, नाशिक नंतर जळगाव, नंदुरबार, धुळे. तर मग आमच्या टीमने ठरवलं की जसं आओ नदी को जाने वेबिनार सुरू आहे, तसं आओ तापी नदी को जाने वेबिनार सुरू करूया. म्हणून आम्ही मे 2021 पासून आओ तापी नदी को जाने वेबिनार सिरीज सुरू केली. आणि मला सांगायला आनंद होईल की आतापर्यंत जवळजवळ 57 वेबिनार झाले. 3 राज्यातले लोक यात जुळले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. आणि तापी नदीशी रिलेटेड जे जे काही या ठिकाणी कार्य आहे त्यांचं, कोणाचं 10 वर्ष, कोणाचं 20 वर्ष, कोणाचं 40 वर्ष, असे त्यांचं कार्य या ठिकाणी आमच्या सोबत त्यांनी शेअर केलं. जवळजवळ 110च्या वर स्पीकर, मी एकच मिनिट शेअर करतो लिस्ट. 110च्या वर स्पीकर आतापर्यंत येऊन गेले. अगदी महाराष्ट्रातल्या आमच्या जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात झाली. आणि प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आमची संपूर्ण टीम यामागे आहे. मी एक त्यांच्यातला टीम मेंबर आहे. तर आम्ही सर्वांनी मिळून आतापर्यंत हे आओ तापी नदी को जाने दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी ही सिरीज कंटिन्यू ठेवली. आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र सिंगजी, मेधाताई पाटकर यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे सगळं आम्ही करत असतो. मी जास्त वेळ न घेता सुनीता दीदींना रिक्वेस्ट करतो की आपले आजचे पहिले वक्ते लालसिंगजी यांचा परिचय करून द्या. लालसिंगजी, तुमचं ऑडिओ कनेक्ट नाही होतं, एकदा ट्राय करा ना परत. हॅलो सुनीता दीदी, आवाज येतोय ना माझा? हो सर. लालसिंगजी, तुमचा ऑडिओ कनेक्ट नाही झालाय. जॉईन करताना तिथं कनेक्ट विथ ऑडिओ ऑप्शन असतो, तो क्लिक करा ना. हॅलो. आपले आजचे जे पहिले वक्ते आहेत, विशाल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला किसान उत्पादक कंपनी से समृद्धी याविषयी माहिती सांगणार आहेत. त्यांचं नाव आहे श्री लालसिंग वन्या वळवी. काकडदा, तालुका अक्राणी, जिल्हा नंदुरबार येथील ते रहिवासी आहेत. आणि त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला किसान उत्पादक कंपनी से समृद्धी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मी लालसिंग वळवी यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. लालसिंगजी, तुमचं ऑडिओ कनेक्ट नाही होते. त्यांना फोन करून सांगाल सर. हो हो.
नमस्कार लाल सिंग सर, अनम्यूट करा आता. वेलकम गणेश कातो सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज योग आलाय दादा. अरे वा, छान, बरं वाटलं. लाल सिंग जी अनम्यूट करा ना, अनम्यूट. सर पण माझ्याकडे हेडफोन नसल्यामुळे. हॅलो. हा बोला, आता येत आहे तुमचा आवाज, क्लिअर आहे, बोला. ऑडिओ पण. हेडफोन नसल्यामुळे फक्त बोलावं लागेल का? हा बोला ना. नमस्कार साहेब, मी अमो आकाशचे शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे संचालक म्हणून काम बघतोय. सांगा दादा तुमची माहिती. हॅलो. हा बोला ना लाल सिंग जी. तुमचा आवाज बोला तुम्ही आता. आवाज येतोय. जर जमलं तर व्हिडिओ ऑन करा, नसेल जमत तर नुसतं बोला, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. नमस्कार सर, मी वडवी लाल सिंग, आमो आखायचे शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे संचालक म्हणून काम बघतोय साहेब. भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत 10,000 शेतकरी उत्पादन कंपनीच्या स्थापना कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील आमो आखा एकशे शेतकरी प्रोड्युसर कंपनी ही आपण स्थापित केली आहे. साहेब कंटिन्यू चालू राहू द्यायचं. हो हो, बोला बोला, तुमच्यासाठीच वेळ आहे, बोला तुम्ही. येस येस. ओके साहेब, आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनी चांदवडे बुद्रुक केंद्र शासनाच्या उपक्रमातून नाबार्डच्या अर्थसहाय्याने तसेच डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपल्या धडगाव तालुक्यातील आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनी चांदवडे या कंपनीची स्थापना 21/7/2021 रोजी करण्यात आली आहे. कंपनीचे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे सर. आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन झाल्यानंतर कंपनीचे प्रवर्तक संचालक याची पहिली सभा आम्ही 28/21 रोजी झाले. त्यामध्ये निश्चित केल्यानुसार संस्थेचे भांडवल वाढावे व जास्तीत जास्त सभासदांना या कंपनीत लाभ घेता यावा यासाठी संस्थेने सभासद संख्या वाढवण्याचे ठरविले होते. त्यानुसार कंपनीमध्ये आज अखेर 539 सभासद घेतले आहे आम्ही. यामध्ये 63 महिला आणि 476 हे पुरुष सभासद आहे. प्रति शेअरची रक्कम 500 रुपये इतके आहे. कंपनीचे अखेरचे 2,59,500 इतके भांडवल जमा आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनीत जमा करण्याची मर्यादा 10 लाख इतके आहे. आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनी स्थापना झाल्यानंतर कंपनीचे कार्यालय मोजे काकडदा येथे सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना कंपनीच्या कामकाजाची माहिती तसेच खत विक्री, आमचूर, अन्नधान्य खरेदी विषयी माहिती मिळवून देण्यात आली.
संचालक प्रवर्तक सदस्य कार्यकारी अधिकारी लेखापाल बांधणी करण्यासाठी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्था माध्यमातून प्रशिक्षणे तसेच अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनी झाल्यापासून नाबार्ड करून प्राप्त झालेले निधी नियोजन संस्थेचे दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयीन खर्च व कर्मचारी पगार केले जात असे. तसेच शेतकरीच्या उत्पादनाच्या आमो आखाचे शेतकरी उत्पादन कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंत कंपनी व्यावसायिक स्वरूपात काम केलं. त्यात युरिया खत विक्री केलं, आमचूर खरेदी, अन्नधान्य खरेदी केंद्र चालू केलं. यामध्ये कंपनीचे स्थानिक व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीच्या बाहेर पडून आमचूर इतर खरेदींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यात अचंत यश आले आहे. पुढील वर्षी आणखी चांगल्या प्रकारच्या विक्री व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने आमची कंपनी एक पाऊल पुढे काम करत आहे. आमो आखा उत्पादन कंपनीला GI तसेच नाबार्डच्या माध्यमातून बेंगलोर ये आयोजित आंतरराष्ट्रीय भरडधान्य महोत्सव नाबार्ड गुजरात यांच्या मार्फत अहमदाबाद येथे आयोजित सहयोग मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला. कंपनीला विशिष्ट व कमी रसायन मुक्त पदार्थ श्रेणीमध्ये तृतीय क्रमांक पटकून प्रमाणपत्र ट्रॉफी गौरवण्यात आले होते. आमो आखा एकशे शेतकरी कंपनी पासून आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे सन 2021-22 चे आर्थिक लेखापरीक्षण मान्यप्राप्त लेखापरीक्षण करून घेण्यात आले. आमो आखा एकशे शेतकरी उत्पादन कंपनीला मान्यवरांनी भेट दिली व त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे नाबार्डच्या वतीने स्थापन तहसीलदार कृषी अधिकारी यांचा समावेश करून शेअर्स देण्यात आले. कंपनीच्या सभासदाला डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्थेचे कार्यकर्ते व मार्गदर्शनाखाली कंपनी संचालक मंडळी स्थापन करून प्रकल्प व्यवस्थापन आराखडा बनविला आहे. यामध्ये आमचूर असेल, सीताफळ याचा व्यवसाय समावेश आहे. यामध्ये सभासदांना आमचूर योग्य भाव मिळावा या कंपनीमार्फत आमचूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आला आहे. आमचूरची पावडर बनवून त्याची विक्री तसेच समावेश सीताफळ खरेदी व थेट विक्री करणे समावेश आहे. परिसरातील सभासदांना उत्पादन वाढवून देण्यासाठी कंपनीचे एक पाऊल पुढे काम करत आहे. तसेच लसूण ही कंपनीच्या माध्यमातून विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून कंपनीला आर्थिक मदत होण्याची कंपनीचे संचालक प्रवर्तक प्रयत्नशील आहे. कंपनीच्या माध्यमातून सभासदांना स्वस्त दरात वेळेत खत व बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कंपनी बियाणे खरेदी दुकान सुरू करण्यात प्रयत्न करीत आहे. हॅलो. हा बोला ना सर, बोला. हो, आम्ही आमचूरच्या संदर्भात जर बोलायचं राहिलं तर साहेब, आम्ही जे स्थानिक लेवलवर मार्केटिंग मध्ये मागे शेतकऱ्याला जो व्यापाऱ्याकडनं कमी दाम मिळत होता तो कमी भाव हे आपले आमो आखा एकशे शेतकरी प्रोड्युसर कंपनी स्थापित झाल्यापासून आम्ही आमचूरवर काम करत असताना शेतकऱ्यांना जो मार्केटला 150 ते 200-250 रुपये पर्यंत भाव मिळायचा तो मागच्या वर्षी 350 रुपये पर्यंत भाव मिळाला. हा
कंपनीचा एक शेतकऱ्यांना बेनिफिट म्हणून सांगता येईल मला. तसेच आम्ही या चालू आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांचा माल जो शेतातलं उत्पादन घेत आहोत ते एकत्र कलेक्ट करून प्रक्रिया करून त्याला चांगली पॅकेजिंग करून ग्राहकाला कसं देता येतील याचं प्रोसेसिंग मध्ये आहोत. आम्हाला अमूल्य मार्गदर्शन, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर आणि आर्थिक मदत ही नाबार्डची असल्यामुळे कंपनी एक पाऊल विकासाकडे चालू आहे. हा सर, बोला ना. साहेब तिकडनं काय विचारायचं का? माझं बोलणं माझ्या माहितीप्रमाणे झालं साहेब. अच्छा अच्छा, ठीक हो. आहे. बरं, तुम्ही जसं सांगितलं, तुमची जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, जवळजवळ 63 महिला पण त्यात आहेत आणि तुम्ही सांगितलं आमचूरची पावडर बनवतात. तर मग हे महिन्याला किती उत्पन्न आहे तुमचं? किती बनवली जाते आणि त्याची विक्री किती होते साधारण? साहेब हे मार्च मध्ये मग आमचूरची विक्री तयार करायला सुरुवात होते. मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा आंबे, आपली जी गावठी देशी आंबे असते ते आंबे तयार व्हायला लागले की मग ही फक्त मे जून मध्येच त्याचे उत्पन्न असतं साहेब. ओके. हा. नाही, तुम्ही बनवून त्याच्यामध्ये ठेवत असाल ना, विक्री तर वर्षभर होत असेल ना? साहेब आम्ही सध्या कलेक्ट करून नाही ठेवलं. यावेळेस आम्ही कसं कलेक्ट करून ठेवण्यासाठी आमच्याकडे जागा अवेलेबल नसल्यामुळे आम्ही यावेळेस इंदोर मार्केटला आहे तिथं जाऊन आम्ही विक्री केली साहेब यावेळेस. बरं. हा. आणि प्रयत्न असणार आहे साहेब की पुढच्या वेळेस 12 महिने आम्हाला आमसूल कसं ठेवता येतील आणि ती विक्री ग्राहकांपर्यंत कसं देता येतील याच्यावर आम्ही एक वाटचाल चालू आहे. ओके. अजून कुठले प्रॉडक्ट बनवायचा विचार आहे भविष्यात? साहेब आम्ही सोयाबीन वगैरे खरेदी म्हणजे अन्नधान्य खरेदी करण्याचं आम्ही मागच्या वर्षीपासून दुकान चालू केलं आहे. त्याच्यात आम्हाला एक असा अनुभव आला की जागा नसल्यामुळे आम्ही कोल्ड स्टोरेजला सोयाबीन आज 15 टन टाकला आहे साहेब. आम्ही भाव वाढेल याची अपेक्षाने आम्ही तिथं ठेवली आहे. बरोबर. हा. आणि मग तुम्ही सीड बँकिंग वगैरे पण सुरू केलंय का याच्यात? सीड बँकिंगचं आम्ही प्रोसेसिंग मध्ये आहोत साहेब. यावेळेस आम्ही जे उत्पन्न येतील शेतकऱ्यांचं ते चांगल्या उत्तम दर्जाचं असतील. ज्वारी असेल, मक्का असेल किंवा हे भरड धान्य असतील, त्याच्यात भगर असेल, बरोबर, मिलेट्स, ते आम्ही कलेक्ट करून ठेवू आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करून सीड बँक तयार करण्याचे प्रयत्न करणार आहोत साहेब. अरे वा. मिलेट प्रोसेसिंग युनिट पण तुम्ही सुरू करणार आहात का? होय, मिलेट सुरू करणार आहोत. त्याच आम्ही या 10 ते 15 दिवसात मशिनरी बघायला जाणार आहोत साहेब, अहमदाबाद, आपलं राजकोटला. अच्छा. हो. आणि जास्तीत जास्त आम्हाला त्याची प्रक्रिया करून ग्राहकांना कसं देता येतील म्हणून ते प्रोसेसिंग आम्ही स्वतः करायचं असं आमचं प्लॅनिंग मध्ये आहोत. छान. आणि यावेळेस आम्ही अन्नधान्य खरेदी करत असताना मक्का, ज्वारी आणि बाजरी याचं पीठ तयार करून ग्राहकाला कसं देता येतील पौष्टिक आणि ऑर्गॅनिक. आपली पहाड सातपुड्यामधली जी आहे ते कमी प्रमाणात खत यूज केलं जातं, जास्तीत जास्त ते ऑर्गॅनिक असते, सेंद्रिय शेतीचा उपयोग होतो आणि त्याचंच आम्ही पीठ तयार करून ग्राहकांपर्यंत देण्याचे प्रयत्न करणार आहोत साहेब. जास्तीत जास्त कसं शेतकऱ्यांना बेनिफिट देता येतील हे आमचा प्रयत्न असेल. यात तुमचं काही मिलेट्स मध्ये जे आहे भरड धान्य, तर परंपरागत तुमची काही प्रोसेसिंगचे युनिट्स असतील ना, की आता तर मशिनरी आल्या पण पूर्वी तुम्ही ज्या पद्धतीने करत होतात तर ती टेक्निक वापरून
हे करू शकतात का असं काय? साहेब आता सध्या आम्ही जे पारंपरिक तूरडाळ असेल हे आम्ही जात्यावर तयार करून भाजून घेतो. भाजून हे जात्यावर तयार करतो आणि ती मार्केटला देतो आहोत. त्याचे चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज बेंगलोर सारखी सिटी असेल तिथं आम्हाला नाबार्ड आणि DSC सारख्या संस्थाने तिकडं बेंगलोरला पाठवलं. एक्झिबिशन मध्ये आम्हाला तिथं ओळख परिचय झाले आणि तिथं आम्ही दर महिन्याला 1.5 क्विंटल हे ऑर्गॅनिक म्हणून किंवा आपल्या हाताची एक चांगली चवदार अशी तूरडाळ पाठवत आहे साहेब आम्ही तिकडं. आणि अहमदाबादलाही आम्ही ज्याच्या ऑर्डर प्रमाणे 5 किलो असेल 10 किलो असेल अहमदाबादला, सुरतला, सांगलीला आणि मुंबईला पाठवत आहोत साहेब. हे तूरडाळचं सांगण्यात झालं. आणि अशाच पद्धतीने आमचं पीठ तयार करून देण्याच्या प्रोसेसिंग मध्ये आहोत. आणि जी आम्ही भगर पारंपरिक पद्धतीने जे हाताने कुटून करतो साहेब, मशिनरी अजून बी आमच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आम्ही जे भगर काढतो हे हाताने कुटून काढतो. आणि हाताने कुटलेली ही आम्ही एक्झिबिशन मध्ये घेऊन जातोय. परंतु असं आहे की त्याच्यातली जी क्वालिटी आहे ही पूर्ण वाईट दिसत नसल्यामुळे मग त्याला थोडस मागणी कमी आहे. म्हणून आम्ही आता मशिनरीवर प्रोसेसिंग करून त्याला थोडं ग्रेडेशन पॅकेजिंग करून कसं देता येतील हे प्रयत्न करत आहोत साहेब. खूपच छान. वेलकम अरविंद कडबे सर. नमस्कार. हा सर नमस्कार. कडबे सर नमस्कार. एक मिनिट. हा नमस्कार. हा आत्ताच लालसिंग वाळवी सर नंदुरबारचे आहेत. तर त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी बद्दल त्यांची माहिती दिली आणि तेच डिस्कशन चालू होतं. त्याच्यात तुम्ही त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. त्यांचं ऐकलं नाही त्याच्यामुळे मी विचारत नाही. अच्छा अच्छा ठीक आहे. गणेश ऐकल्याशिवाय कसं बोलायचं? हो हो बरोबर. गणेश खातू सर, सुनीता दीदी. हा नमस्कार. नमस्कार बोला बोला गणेश. हा विचारला बोला. हा बोला गणेश सर. काही विचारायचंय लालसिंग वाळवी सरांनी त्यांच्या. नाही अतिशय छान. नंदुरबार मध्ये या पद्धतीने फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि त्याचा एवढा टर्नओव्हर आणि खूपच छान. खरं म्हणजे आपण म्हणतो ना की ग्राउंड लेवलला काम करणं काय आहे ते दिसतं. प्रेझेंटेशनला महत्व नाही, प्रत्यक्ष कामाला महत्व जास्त आहे. आणि माझा नंबर शेअर करतो. भरड धान्याच्या प्रोसेसिंग मध्ये पुण्यामध्ये सुद्धा चांगले युनिट तयार होतात. ते जर त्यांनी उपलब्ध केले तर त्याच्या किमती कमी आहेत. 1,20,000 1.5 लाखापर्यंत मिळत आहे. त्यांचा मी नंबर त्यांना शेअर करतो किंवा आता मी थोड्या वेळ आपल्या इथे प्रिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. पण त्यांना तुम्हाला इंडिव्हिज्युअल टाकावं लागेल किशोर भाऊ. हो हो मी तुमचा नंबर शेअर करतो त्यांच्यासोबत. नाही मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही त्यांना दिलात तरी चालेल. आणि चालेल त्यांचा नंबर मला शेअर करून ठेवा. निश्चित ठीक आहे आमच्याही शेतकऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. नक्की सर नक्की. हो. सुनीता दीदी. हा लालसिंगजींचं ऐकून खूपच म्हणजे आनंद वाटला. गेल्याच महिन्यात तुम्हाला जिल्ह्यामध्ये म्हणजे तोरणमाळ बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. ओके. तर परिसर निसर्गरम्य आहे तुमच्याकडे. पूर्ण अगदी फुल ऑक्सिजन मध्ये तुम्ही राहतात. इतकं छान वाटलं. ओके. फिरून इतकं म्हणजे ऑक्सिजन भरला आम्ही, इतका उत्साह भरला. तर तुम्ही तिथे वर्षभर म्हणजे पूर्ण आयुष्य तुम्ही तिथे घालवताय. तर तुम्ही किती छान परिसरात राहतात, शुद्ध निसर्ग अगदी जवळ. तर फक्त म्हणजे थोडं असं समजलं. आमच्या माझी मैत्रीण आहे शहाद्याला, तिच्यासोबत आम्ही गेलो होतो. शिक्षक आहेत ते. त्यांनी धडगाव जिल्ह्यामध्ये पण बरीच वर्ष शिक्षिका म्हणून त्यांची बदली होती. तर काय सांगितलं ते मी तुमच्याजवळ शेअर करते फक्त. की तुम्ही आता जसं सांगितलं की सीताफळ तिथे प्रचंड प्रमाणात सीताफळाची म्हणजे हे आहे, आवक आहे. हो हो. नैसर्गिक आहे पूर्ण, मार्केट नाही आम्हाला. हा
तर त्या मुलांना फक्त आता थोडस, आता तुमचा किती संपर्क आहे तो माहित नाही, पण ती मुलं तिथली कच्ची वगैरे कशी सीताफळ तोडून, म्हणजे जो हो रानमेवा आहे जो त्यांनी खायला हवा, तर तो बिलकुल. तोडून विकतात म्हणे. आता ते विकतात तर ती चांगलीच गोष्ट आहे, ती त्यांच्याच मालकीचे आहेत, पण त्या बदल्यात ते 5-10 रुपयाचं हे जे आपल्याला पॅकेटमध्ये फूड मिळतं ना, जे फूड खाऊन शहरातल्या मुलांना समस्या निर्माण होत आहेत, तर ते त्यांनी सुरू केलेलं आहे असं मला ऐकायला आलं. म्हणजे की सोनं देऊन लोखंड खरेदी करायला लागलेले आहेत तिथली मुलं सुद्धा. आता किती म्हटलं तरी ते लहान मुलं आहे, त्यांना त्याच्याबद्दल आकर्षण आहे. पण हो. तुमच्या त्या सीताफळाला जर अजून चांगलं मार्केट मिळालं सर, तर अजून म्हणजे छान तुमचं आवक, उत्पादन वाढेल, आर्थिक सहाय्य मिळेल तुम्हाला. यावेळेस आमचा प्रयत्न तेच आहे मॅम की बॉक्स मध्ये पॅकेजिंग करून आम्हाला ग्राहक पर्यंत कसा देता येतील असं म्हणून आमचे 579 शेतकऱ्यांचे समूह जो आहे त्या शेतकऱ्यांचा आता आम्ही या 2-3 दिवसात बोलवून सीताफळ कशी तोडायची आणि कशी राहू द्यायची आणि जे एकत्र तोडून मार्केटला देऊन टाकतात आणि ते कमी कालावधीमध्ये आपली विक्री होऊन जाते आणि तोडून बी टाकतात. हो त्याऐवजी हो. तिला जर तयार परिपक्व झालेली तोडून मार्केटमध्ये देत राहिलो तर ही हा हा. 10 दिवसात संपणारी हे 20 दिवस चालेल आणि उत्पन्न परत आपल्याला 20 दिवस म्हणजे 10 दिवस एक्स्ट्रा अजून आपल्याला 2 पैसे जास्त मिळेल. हे आमचं कंपनीचे उद्दिष्ट आहे मॅम. तुमचं सांगितलेलं प्रश्न निश्चितच खरं सर तिकडे जे आहे ते कच्चे तोडून देऊन टाकतात हे आम्हाला बी योग्य वाटत नाही. परंतु त्याच्यावरही प्रोसेसिंग मध्ये आहोत मॅम आम्ही मीटिंग शेतकऱ्यांची घेऊन. अजून एक धन्यवाद. विचारायचं होतं. तिथे जे म्हणजे सगळा डोंगर भाग आहे, तर तिथे ते आपोआप उगवलेले आहेत, तर असे पण काही शेतकरी आहेत का की ज्यांनी मुद्दाम फळबाग लावलेली सीताफळाची आपल्या अंगणात, असं पण आहे का? हो होय लावली आहे मॅम आता. त्या आधी ती नव्हते पण या आता 5 ते 10 वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी असं जाणवलं की सीताफळचं सुद्धा आपल्याला अन सीझन मध्ये येतं. या पिरियड मध्ये आमच्याकडे 2 पैसे मिळावं म्हणून उत्पन्न कोणतंच नाही. तर तुम्ही आता नंदुरबार बघितलं म्हटल्यानंतर तोरणमालला गेल्यानंतर तोरणमाल हा धडगावमध्ये येणारा पट्टा असतो हो, आणि धडगावमध्ये. पावसाळ्याच्या व्यतिरिक्त तिथं शेती केली जात नाही. अच्छा. मग हो. आम्हाला जे या सीझन मध्ये उत्पन्न जर असेल तर सीताफळचे आम्हाला 2 पैसे मिळतात. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी आता ज्याच्या शेताच्या बांधावरती सीताफळ लावलेले आहे. मग ते जे सीताफळ आहे ते स्वतः शेतकरी मार्केटमध्ये हम्म. घेऊन जाऊन विकत आहे. हो बरोबर आहे. नाही, जास्त प्रमाणात लावली पाहिजे उलट, कारण की तो परिसर आहे तिथे निश्चित सीताफळ निश्चित. आहे. हो हो हो. प्रयत्न करू मॅम. आपला प्रश्न तो आम्ही निश्चितच हे करू. आणि पालघर आहे, पालघरला मी भगरची फॅक्टरी पाहिलेली आहे. हो जर तुम्हाला तिथे जाऊन ती बघता आली, ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण जर तुम्ही हो एकदा बघून आले तर तुम्हाला त्याच्यामधून कल्पना मिळेल, तुम्ही जे सांगितलं बिलकुल. बघा. आणि मागे सरांनी सांगितलं तसं आम्हाला जर तिकडचं कोणतरी फॅक्टरीचं किंवा मशिनरीचं कॉन्टॅक्ट नंबर असेल तर मी संपर्क करून बघेल. आहे आमच्याकडे पण छोटे युनिट आणि ते माहीमवाल्यांना दिले असं मला ऐकण्यात आलं. मे बी बघितलं नाही पण पण ती छोटी आहे. क्लिनिंग जर ती भगर काढली तर क्लिनिंग करत नाही. क्लिनिंग झाल्यानंतर ती पॅकेजिंग करत नाही. आणि माझं जे प्रोसेसिंग आहे हे क्लिनिंग विथ प्रोसेसिंग परत आणि हे तिघं उत्पन्न किती गोष्टी जर होतं त्याच्यात आली तर मार्केटला त्याला चांगला भाव भेटू शकतो असं माझी संकल्पना आहे. भगरचं उत्पन्न किती होतं तरी सर्वसाधारण? सर्वसाधारण आमचा जो पहाडी इलाका आहे मॅम, तोरणमाल ते देवमोगरा असं म्हणतो आपण, डेड्यापाडा गुजरात, सातपुडामध्ये भगर ही प्रत्येक शेतकरी लावणं हे लावणंच आहे. आणि आमचं हे उपासाला म्हणून यूज नाही करत आम्ही, त्याला उपजीविकाचे एक साधन म्हणून. दुसरं उत्पन्न नाही आलं म्हणजे ज्वारी नाही आले यावेळेस, पाऊस निघून जरी कधी गेला तर याच आम्ही भाकरी म्हणून यूज करत असतो. म्हणून प्रत्येक शेतकरी भगर ही लावणार म्हणजे लावणारच. क्वचित म्हणजे 1% नाही लावू शकत, नाही तर 99% तरी आमच्या भागातलं शेतकरी हे भगर 5-6 व्हरायटीची भगर असते, त्याच्यापैकी 2-3 व्हरायटीची लावतोय दरवर्षी. खूपच चांगली गोष्ट आहे सर, म्हणजे ती तुम्ही दैनंदिन तुमच्या आहारातला एक भाग आहे भगर. हो हो हो. आहारातला चांगली भाग गोष्ट. म्हणून. हो. आणि तुम्ही तुमच्याकडचे शिक्षक तिकडे असल्यामुळे एखाद्या वेळी त्यांच्याकडे संवाद मागायचा किंवा विचारायचं की आम्ही उपासाला म्हणून भगर यूज नाही करत ना,
आम्ही ही एक भात म्हणून डेली यूज करतो हिला. हो ना, हो ना. जसं इकडे आपण तांदूळ वापरतो भातासाठी, तसं तुम्ही तिकडे राईट राईट. हो, भगर वापरत असाल. भात म्हणून यूज करतो आम्ही भगरला. खूप गोष्ट आहे, उलट त्यानिमित्ताने खाल्ली जाते ती तुमच्याकडून हो मुलांकडून. हो हो हो. आणि 40 ते 50 वर्षे साठवणूक केलेली भगर आमच्याकडे अवेलेबल आहे आज बी. अरे वा. हो, जास्त नाही, पण आपण बघायला आला किंवा कधी तिकडे आला तर कॉन्टॅक्ट नंबर घ्या. तुम्हाला 40 ते 45, 40 वर्ष 50 वर्षापूर्वीची भगर आम्ही आज बी दाखवू शकतो तुम्हाला. खूपच छान. म्हणजे ती हो. टिकवण्याची पद्धत असेल तुमच्याकडे, टेक्निक. हा, नाही, साठवणूक करून ठेवण्याची ही पद्धत जी आहे ती पूर्वजांपासून आहे. हो ना, हो ना. हा, बंबई बांबूची टगरे असते ते बनवून मग त्याच्यात साठवणूक करून ठेवली असते. ती कणगी ती ना शेणाची पूर्वजांपासून आहे. हो हो हो, पण ती खाली ठेवली जात नाही. आमच्या वरती बांबूची माड लावला जातो, त्याच्या वरती ठेवला जातो. अच्छा. तिथे ठेवली जाते ती भगर. मी आता बघितलं ना तो एरिया, तर अगदी एक एक दोन दोन झोपड्यांचंच म्हणजे एका आणि विखुरलेला. आणि खूप असं आहे मॅम ते की ज्याच्या त्याच्या शेतात, आता मी माझी शेती करत असेल ना, त्याच शेतीत माझी झोपडी बांधून मी तिथं उदरनिर्वाह करेल, असं आहे तिकडं. खायला मिळालं. आणि हा. म्हणजे रोज ते किती डोंगर चढून वर खाली चढ उतार होता त्यांचा. एक म्हणजे हा. शारीरिक क्षमता पण किती चांगली आहे त्यांची, ते पण लक्षात आलं माझं ते बघून. खूप बरोबर आश्चर्य पण. बरोबर. हा. आणि अजून पण एफपीओच्या माध्यमातून आम्हाला असं कल्पना जाणवली नव्हती की आम्ही सुद्धा शेतकरी मधूनच शेती करत होतो. शिक्षण करून बेरोजगार म्हणून आम्ही होतो, पण आज एक कंपनी स्थापन करून आज आम्हाला बेंगलोर असेल किंवा पुणे असतील, सुरत असतील, हे एक एफपीओ स्थापन झाल्यामुळे आम्हाला ते बघायला तर भेटलंच, पण आमची वस्तू त्यांना कसं देता येतील हे आम्ही एक विचार करून एक पाऊल पुढे चालू आहे. आणि त्यातल्या त्यात याला 15 ऑगस्टला आम्हाला विशेष आमंत्रण म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं होतं वा वा वा. खूपच भारत सरकारने. तर मग एक आम्हाला खूप आनंदही वाटत आहे की एफपीएसच्या माध्यमातून 2 गोष्टी शिकायला मिळत आहे. खूपच अभिमानाची गोष्ट आहे सर, खूपच छान. थँक्यू. धन्यवाद लालसिंग सर. तुम्ही जुळून राहा. आपल्या आता दुसरे वक्ते आपण त्यांना ऐकूया. ओके सर. हो हो, चालेल. सुनीता दीदी आपल्या दुसऱ्या वक्त्यांचा परिचय करून. आपले आजचे जे दुसरे वक्ते आहेत, तर नाव उच्चारायला जरा कठीण आहे. प्रद्युम्न सहस्रभोजनी. प्रद्युम्न सहस्रभोजनी असं ते नाव आहे. आणि त्यांच्या नावाप्रमाणेच ते खूपच विद्वान आणि विद्वत्ते प्रचूर आहेत. त्यांचा जो त्यांनी परिचय दिलेला आहे तो मी वाचून दाखवते आपल्या पुढे. त्यांचं क्वालिफिकेशन आर्किटेक्ट आहेत ते व्यवसायाने, आणि अर्बन डिझायनर विथ व्हेरिएड प्रोफेशनल एक्सपिरियन्स ऑफ मोर दॅन 36 इयर्स, म्हणजे 36 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. प्रमोटिंग इको सेन्सिटिव्ह टाउन प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर. completed 1 year postgraduate diploma in sustainable management of natural resources and nature conservation conducted by the Ecological Society Pune. Design erected 5,750 semi-permanent shelters in 50 villages after the 2001 गुजरात अर्थक्वेक, म्हणजे 2001 साली गुजरातमध्ये जो भूकंप आला होता, त्यानंतर त्यांनी जवळपास 50 गावांमध्ये 5,750 शेल्टर्स उभारण्यास डिझाईन्स केलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांना 2 त्यांचे आर्किटेक्चर त्यांचा पण या कामात मदत झालेली आहे.
ऑनरेबल सेक्रेटरी इंडियन ऑफ आर्किटेक्ट्स नागपूर सेंटर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सध्या सर रिटायर्ड आहेत. तसंच प्रिन्सिपल कोऑर्डिनेटर ऑफ बिल्डिंग बायलॉज रिव्ह्यू कमिटी IIA इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर, रजिस्टर्ड व्हॅल्युअर फॉर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पॅनल व्हॅल्युअर ऑफ MSFC, हेरिटेज कॉन्झर्वेशन थ्रू विदर्भ हेरिटेज सोसायटी, conservation of 300 to 600 years old temples in Chandrapur district. 300 ते 600 वर्ष जुनी जी मंदिर आहेत त्याचं संरक्षण संवर्धन करण्याच्या कामातही सरांचा हातभार आहे. सरांनी काम पाहिलेलं आहे. कॉन्सॉलिडेशन ऑफ hillside to prevent dislodging of stones below Ramtek God Mandir, guide for heritage walks in Nagpur city, selected heritage photographs displayed at the Central Museum Nagpur, member of the first heritage conservation NMC Nagpur Municipal Corporation, was instrumental in getting natural precincts included in the heritage list of Nagpur for the first time in India. Nature conservation through Vidarbha Nature and Human Science Center, coordinator of the National Biodiversity Strategy and Action Plan for MOF, MOEF. Nag River rejuvenation was approached by Nagpur Municipal Corporation to help in Nag River rejuvenation, conceived and campaigning for at source upstream pollution abatement. This method has a chance to review all dying rivers in India, providing professional services for restoration, awareness, educational and action-based campaigns and eco-sensitive development through the firm Punarnava. President Nagpur Mountaineers Qualified Mountaineer, submitted on several peaks in the Himalaya, organize high quality mountaineering expeditions, train 100 of school children for 15 years. जवळपास 15 वर्षापासून ते मुलांसाठी माउंटेनियरचे म्हणजे ट्रेकिंग वगैरे ऑर्गनाइज करत आहेत. कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा सरांचा सहभाग आहे. कला संगम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते आपली कला सादर करत असतात. ऑर्गनायझिंग म्युझिकल प्रोग्राम्स अँड परफॉर्मिंग रेग्युलरली ॲज अ सिंगर. सर एक चांगले गायक सुद्धा आहेत आणि त्या माध्यमातून ते परफॉर्म्स करत असतात आणि असे कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करत असतात. धन्यवाद. तर आज आपल्यामध्ये ही पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. सरांनी आपल्या भारत की सभी नदियां कैसे गंभीर रूप से दुर्दशा में है और उन्हें पुनर्जीवित करने के लिए हमें क्या करने की आवश्यकता है, इस विषय पर सर आज हमसे बात करने वाले हैं. धन्यवाद सर. धन्यवाद सुनीता दीदी. मी जास्त वेळ न घेता प्रद्युम्न सनायांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्पीच सुरू करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं.
ठीक आहे. मी जरी त्या विषयाचं हेडिंग तुम्हाला हिंदीमध्ये, मराठी, इंग्लिशमध्ये लिहून पाठवलं होतं, तरी असं दिसतंय की इथे मराठीचं जास्ती चलन असणार या ग्रुपमध्ये. त्यामुळे मी मराठीमध्येच सुरू ठेवतो. माझा विषय जो मी घेतलेला आहे तो थोडासा जनरल आहे, इन द सेन्स की जरी हा तापी नदीच्या अभ्यासाचा ग्रुप असेल तरी तापी नदीचा माझा प्रत्यक्ष फारसा अभ्यास नाही, हे पहिलेच कबूल करतो. माझा जो अभ्यास आहे तो नागपूर आणि इकडच्या पूर्व विदर्भातल्या नद्यांचा माझा अभ्यास आहे. परंतु त्याच्यातून मला जे काही लक्षात आलंय त्याच्यात तथ्य आहेत, ती तथ्य मात्र सगळ्याच नद्यांना लागू होणारी आहेत भारतातल्या. त्याच्यामुळे जे मी नाग नदी संदर्भात बोलतोच तेच तापी नदीला, कशाला गंगेला सुद्धा लागू होईल अशा प्रकारच्या काही गोष्टी भारतात घडत आहेत आणि त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. तर ते समजून घेणं म्हणजे असं आहे की ते केवळ एखादं टेक्नॉलॉजिकल कुठलं तरी सोल्युशन देऊन ते समजेल किंवा तो विषय आपण हाताळू शकू असं नाही, तर खूप मागेपर्यंत जाऊन आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल की नदी काय असते, आपली संस्कृती काय होती, नद्या आतापर्यंत का टिकल्या, आताच का त्या खराब व्हायला लागल्या, आताच का आपल्याला अशा प्रकारचे वेबिनार घेण्याची आवश्यकता पडायला लागली. हजारो वर्षापासून आपली संस्कृती आहे परंतु आतापर्यंत असं काही घडलं नाही आणि आता मात्र घडायला लागलंय. तर याची काही कारणं जी आहेत ती आपण असे एकीकडे आपण ती कारणांवरती काही विचार न करता केवळ काहीतरी आपला उपचार करण्यासाठी आपण उपचार करायचा प्रयत्न चालू असतात आणि त्याच्यामुळे काहीही खरोखर बदल घडणार नाही असा माझा समज असल्यामुळे मी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत काय आपल्याला कशा प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे तो एक विषय मांडणार आहे. मला हे सांगण्यात आलं आहे की वेळाचं बंधन नाही आहे, पण मी काही खूप जास्त वेळ घेणार नाही असं मला वाटतं. मी बराबर बोलतो आणि लवकरच ते मी त्या प्रमाणे संपणारही आहे. परंतु सुरुवातीला आपल्याला हे पाहायला पाहिजे की आपला देश काय होता. आपल्या देशाचं वर्णन आपण सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम असं आपण करतो. हे आपलं जे आहे, ही माता आहे, देश म्हणजे आपली माता आहे, तिला आपण वंदे करतो. आणि ही जी माता आहे ती सुजलाम, पहिल्यांदा तर पाण्याने समृद्ध आहे. सुफलाम म्हणजे खाण्यापिण्याची जात नाही. सस्य श्यामलाम म्हणजे स्वच्छ आहे आणि त्याच्यातले जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते एस्थेटिकली सुंदर आहेत, अशी आपली ही भूमी आहे. आणि या देशामध्ये अनेक प्रकारच्या भूमी आहेत. डायव्हर्सिटी, युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो ते फक्त माणसांमध्ये नाही, तर अनेक प्रकारचे इथे बायोलॉजिकल आणि बायोजिओग्राफिकल प्रोव्हिन्सेस आहेत. त्यांचे वेगवेगळे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांचे वेगवेगळे क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तिथे निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट पासून तर आर्क्टिक कंडिशन पर्यंत आपल्याला सगळंच, आणि अगदी थरच्या वाळवंटापासून तर शोर लाईन्स आणि मोठमोठे फॉरेस्ट, ओरिजिनल फॉरेस्ट, असं सगळं आपल्याला आपल्या एका देशात पाहायला मिळतं. पूर्ण पृथ्वीचं रूप आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळतं. तर हा आपला देश आहे आणि हा आपला देश या प्रकारे राहिला, या प्रकारे टिकून राहिला, याच्याकरता आपल्या देशाची संस्कृती त्याच्याकरता जबाबदार आहे. आपण असं समजतो की निदान 5-7 हजार वर्ष आपली संस्कृती जुनी आहे, त्यापेक्षाही जुनी असू शकेल, परंतु 5-7 हजार वर्षापर्यंत तर आपण मान्य करायला काही हरकतच नाही. तर या 5-7 हजार वर्ष जुन्या संस्कृतीमध्ये आतापर्यंत 2 संस्कृती मुख्यतः जगत होत्या. आपण आपल्या देशाला कृषी प्रधान आपला देश आहे असं म्हणत होतो, आणि हा कृषी प्रधान जो देश आहे, अर्थातच कृषी प्रधानचा अर्थ असा आहे की शेतीवरच्या भरोश्यावरती आपण जगतो आहे, असं हे आपल्याला ब्रिटिशांनी थोडस लादलेलं एक प्रकारचा आरोप आहे असं म्हणू शकतो आपण. परंतु हो, ही गोष्ट खरी आहे की आपल्या आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त खेडी
आणि जास्त लोकांचा व्यवसाय कृषी हा होता. आणि याच्या सोबतच आपल्याला काही औद्योगिक आपण काही करू शकत नव्हतो असं काही नाही. आपण जोपर्यंत ब्रिटिशांचं आक्रमण आपल्यावरती झालं नव्हतं, म्हणजे मी मोगलांबद्दल बोलत नाही, मी ब्रिटिशांबद्दल स्पेसिफिकली बोलतोय. जोपर्यंत ब्रिटिशांचं आपल्यावरती आक्रमण झालं नव्हतं तोपर्यंत आपण श्रीमंतच होतो. आणि 25% पूर्ण जगाचा जो GDP असेल त्याच्यापैकी 25% भारतामध्ये नेहमी राहिलेला आहे, जो इंग्रजांनी स्पेसिफिकली कमी करत करत 2% पेक्षा खाली आता आपण गेलो आहे त्याच्या. आणि अजूनही आपणही त्या बाबतीमध्ये फारसं काही करू शकलो नाही या इकॉनॉमिक्सच्या बाबतीत. पण आता तिसरा भाग एक त्याच्यामध्ये 2-3 भाग अजून आपल्याच्या पाहण्याची आवश्यकता आहे. तो भाग असा आहे की भारतामध्ये या सगळ्या आपल्या डायव्हर्सिटीमध्ये आदिवासी लोकांचा फार मोठा हात आहे आपली संस्कृतीमध्ये. आणि तो भाग असा आहे की एक तर आदिवासी होते ते, म्हणजे ते आधीपासून इथे होते आणि त्याच्याबद्दल अजूनही बऱ्याच कॉन्ट्रावर्सीज आहेत, मुद्दाम सुद्धा क्रिएट केल्या जातात, ब्रिटिशांनी पण क्रिएट केल्या. आणि आपले जे घाणेरड्या प्रकारचे जे राजकीय नेते असतात ते सुद्धा त्यामध्ये हातभार लावत असतात आणि त्यांनी ब्रिटिशांचीच पद्धती स्वीकारलेली आहे. तर हे आदिवासी जे आहेत, हे आदिवासी आपल्या आजच्या टॉपिकसाठी तर फारच महत्वाचे आहेत. परंतु दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपला एकमेव कदाचित देश आहे, ब्राझील दुसरा असू शकतो, असा एकमेव देश आहे असं मी म्हणेन की जिथे वेगवेगळ्या संस्कृती अशा प्रकारे एकत्र नांदत होत्या आणि त्याच्यामध्ये फारसं भांडण न होता त्या चालत होत्या. इतर देशांमध्ये जिथे जिथे हे गोरे लोक गेले, उत्तर अमेरिकेत गेले, ऑस्ट्रेलियामध्ये गेले, दक्षिण अमेरिकेतल्या काही भागात गेले, दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले, जिथे जिथे ते गेले त्यांनी तिथले खंड पूर्णतः तिथल्या आदिवासी लोकांना मारून टाकून त्यांना नामशेष करून टाकले आणि मग ते तिथे जाऊन राहिले. आणि आता म्हणतात की हे आम्ही किती श्रीमंत आहोत, एवढ्या मोठ्या खंडावरती तुम्ही अधिकार जमवून घेता आणि पूर्ण व्हाईट रेस पूर्ण जगभर पसरलेली असते आणि ते म्हणतात की पॉप्युलेशन तुमची जास्ती आहे. तर या प्रकारचे जे काही झालेलं आहे तर त्यांनी या दाखवून दिलेल्या रस्त्यावरती आता आपणही चालायचं ठरवलेलं आहे. हा प्रॉब्लेम आपल्यामध्ये आलेला आहे आणि पूर्ण जग त्या डायरेक्शनमध्ये जात असल्यामुळे संस्कृतीच बदल. आणि संस्कृती बदलाचे आपल्याला कुठे आपल्याला दिसतं तर आपण असं ठरवलं आहे की आता आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या देशामध्ये सगळ्यात पुढाकाराने चालणारा व्यक्ती कोण किंवा समाज कोणता राहील तर तो कृषी राहणार नाही, तो आदिवासी राहणार नाही, तो आता औद्योगिक राहील. अर्बन इंडस्ट्रियल सोसायटी ही जी आहे ही सगळा अजेंडा देशाचा सेट करते आहे आणि या अजेंड्याप्रमाणे सगळे गव्हर्नमेंट काम करतात. सगळे गव्हर्नमेंटही त्यांचेच हस्तक असतात आणि गव्हर्नमेंट त्यांचंच असतं मुख्यतः. आणि त्यामुळे आपल्याला आदिवासींवरती अनेक आक्रमणं, नक्षल म्हणून त्यांना म्हणणं, त्यांचे संसाधनं जे आहेत ते लुटू दिले नाहीत तर त्यांना वेगवेगळे दूषण देणं, कृषीमध्ये सगळे संबंधित लोक त्यांना नेहमी गरीब ठेवणं, त्या आत्महत्या त्यांनी केल्या तरी फारसं काही चिंता न करणं, असं हे अर्बन इंडस्ट्रियल सोसायटीने ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे आपले गव्हर्नमेंट त्याप्रमाणे काम करत आहे. हे जी काही परिस्थिती आपणच आपल्या देशात इंग्रजांच्या आशीर्वादाने चालू ठेवली आहे, त्याचा परिणाम आपल्याला किंवा त्याची तस्वीर म्हणा किंवा त्याचे चित्र आपल्याला आपल्या नद्या आहे, सरळ ज्या नद्या आपल्या सगळ्या घाण झालेल्या आहेत किंवा अविरल व्हायला पाहिजे होत्या त्या अविरल वाहत नाहीत किंवा त्यांना बांधून ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या अर्बन इंडस्ट्रियल सोसायटीमुळे आहेत. आपण इथे आता ज्या वेबिनारमध्ये जितके लोक आहोत त्यापैकी 1-2 सोडले तर बाकी सगळे अर्बन इंडस्ट्रियल सोसायटीचेच आपण रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. त्यामुळे सुद्धा आपण ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेऊन त्याच्या या एका नॅरेटिव्हच्या विरोधात जाऊन सुद्धा आपल्याला काय करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि नद्यांचं
नद्यांमध्ये उभं राहून त्याच्यावर काम करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा काम करण्याची आवश्यकता आहे. असं आहे की नद्या ज्या आहेत त्या तर आमच्यापेक्षा खूपच जुन्या आहेत, म्हणजे त्या मिलियन्स ऑफ इयर्स ओल्ड आहेत. आपल्या संस्कृतीपेक्षाही त्या कितीतरी जुन्या आहेत. त्या जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये आपण त्यांची वय मोजतो. तर त्या जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये त्या जगत आलेल्या आहेत आणि त्या जाणार कुठे, त्यांना काहीच होणार नाही. त्यांची परिस्थिती आपण कधी खराब करू, कधी वाईट करू, आपण चाललो जाऊ, त्या नद्या राहतीलच. त्या आपल्याला चिंता ही नाही आहे की नद्यांचं काय होतंय, आपण चिंता ही आपलं काय होतं. आणि नद्या खराब होणार आहेत तर त्याचा आपल्यावरती दुष्परिणाम होतो. हा मुख्य आपला भाग आहे, म्हणूनच आपल्याला चिंता आहे. बरं, या नद्यामध्ये जर का आपण तापी नदीचा आपण उल्लेख करायचा ठरवला तर तापी नदीच्या जिओलॉजिकल फॉर्मेशन किंवा टाइम स्केल बद्दल आपल्याला काय बोलता येईल. तर असं आहे की तापी नदीचं एक स्वतःचं स्थान आहे या भारतीय उपखंडामध्ये. आणि ते स्थान यामुळे आहे की एका विशिष्ट पद्धतीने भारतीय उपखंड ज्या आत्ताच्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीत येऊन पोहोचलेला आहे. आणि ते असं आहे की भारतीय उपखंड जो आहे ते आपल्याला बहुतेक सगळ्यांना माहिती असेल की तो आधी दक्षिण गोलार्धात होता. तो आफ्रिकेच्या बाजूला मादागास्कर जो आहे प्रदेश, छोटासा आयलंड, त्याला जोडलेला होता. आणि त्यालाच ऑस्ट्रेलिया खंड, अंटार्क्टिका खंड हे सुद्धा खंड आधी जोडलेले होते. परंतु या सगळ्या मोठ्या सुपर कॉन्टिनेंट मधून भारतीय खंड वेगळा झाला आणि तो साधारणतः 88 मिलियन इयर्स इतकं आधी तो वेगळा होऊन, असं म्हणतात त्याला, तर तो त्या मादागास्कर पासून पूर्ण वेगळा होऊन तो हळूहळू म्हणण्यापेक्षा बराच वेगाने, म्हणजे जिओलॉजिकल वेगाच्या दृष्टीने पाहिलं तर बऱ्याच वेगाने तो उत्तरेकडे जायला लागला. आणि आता तो येऊन आपण उत्तर गोलार्धात आपण राहतो, म्हणजे जो उपखंड आहे तो उत्तर गोलार्धात आहे. तर त्याच्या प्रवासात काय काय घडलं आणि त्या प्रवासामध्ये जे काय घडलं त्यामुळे भारतीय उपखंडात ज्या काही उलाढाली झाल्या त्या सगळ्यांचं आपल्या नद्यांमध्ये त्याचं चित्रण दिसतं. पहिल्यांदा तर आपल्या हिल रेंजेसमध्ये, आपल्या माउंटन्समध्ये दिसतं आणि त्याच्याचमुळे, त्या टोपोग्राफीमुळे आपल्या नद्यांमध्ये पण दिसतं. तर हे जे आपला सातपुडा जे रेंज आहे ज्याच्यातून तापी नदीचा उगम झालेला आहे, मूल तापी म्हणजे तापी नदीचं मूळ असं समजलं जातं. आणि ते मूल तापीहून त्याचा उगम होऊन ती खंबातच्या आखातामध्ये जाऊन सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. असा काहीतरी 721 किलोमीटर किंवा असा त्याचा प्रवास आहे तापी नदीचा. तर या तापी नदीचे जो काही सातपुडा जो पर्वत आहे, तो सातपुडा पर्वत जो आहे तो जवळजवळ 100 बिलियन इयर्स इतका जुना आहे. 100 बिलियन इयर्स इतका जुना आहे. आणि त्याच्याच थोडस उत्तरेला किंवा उत्तर पश्चिमेला जो अरवल्ली जो पर्वत आहे तो तर फारच जुना आहे, म्हणजे 670 बिलियन इयर्स इतका जुना आहे. म्हणजे हे दोन एका वेळ झालेले नाही आहेत. आणि त्या मानाने जो सह्याद्री आहे तो 65 मिलियन इयर्स इतका जुना, आणि हिमालय तर 45-47 बिलियन इयर्स इतका जुना. अशा आपल्या पर्वतरांगा आहेत भारतामधल्या. तर जेव्हा हा प्रवास मादागास्कर कडून उत्तर गोलार्धात आपला सुरू झाला त्यावेळेला 65 मिलियन इयर्सच्या सुमाराला, म्हणजे ते 4 बिलियन इयर्स ते पूर्ण कांड, तर तो आपली भारतीय जी प्लेट होती, जे उपखंडाची प्लेट पूर्ण सरकत होती. फक्त आपल्याला दिसतो तो भाग नव्हता त्याचा, जमीन पाण्याच्या खालचाही भाग होता ते प्लेटवरती. आणि ते रियुनियन आयलंड म्हणून मादागास्करच्या जवळ एक आयलंड्स आहेत काही, काय म्हणतात,
आयलंड्स म्हणून त्या आयलंड्स वरती घासत घासत आपली प्लेट गेली. तर जेव्हा ती अशी घासत घासत गेली तर त्याला खालून अर्थातच जखमा झाल्या, आणि जखमा ज्या झाल्या त्याच्यामुळे तिथे व्हॉल्कॅनोज इरप्ट व्हायला लागले. तिथून सगळा लावा बाहेर निघायला लागला. तो ज्या मॅग्मावरती तरंगत तरंगत ही भारतीय उपखंडाची प्लेट जात होती, तो मॅग्मा त्या व्हॉल्कॅनोज मधून बाहेर निघायला लागला. आणि तो बाहेर निघायला लागल्यानंतर तो पसरत गेला आणि त्याच्यामुळे पूर्ण दख्खनचं पठार निर्माण झालं. खूपच मोठा, भारताचा खूप मोठा भाग हा दख्खनचा पठार म्हणून, सह्याद्री जेवढा आहे त्याच्याच उजव्या बाजूला जे काही लावाचे फ्लोज सगळे आहेत, पूर्ण डेक्कन प्लेटो जो आहे तो डेक्कन बेसॉल्टने भरलेला आहे. तर तो जो भाग आहे त्याला दख्खनचा पठार जे म्हणतात, तर ते त्या 65 मिलियन इयर्स पूर्वी झालं. आणि त्यावेळेला इथले सगळे जीवजंतू मरून गेले आणि त्यावेळेला डायनासॉर्स एक्सटिंक्ट झाले. म्हणजे डायनासॉर्स एक्सटिंक्ट होऊन संपूर्ण ह्युमॅनिटी समोर येण्याकरता